हॅलो मॅम. हाय. मॅम काय करताय तुम्ही? मी एकादशी बद्दल तयारी करते आहे. एकादशी जी आता जवळ येतेय. हो, एकादशी जी जवळ येत आहे, आषाढी एकादशी. ओके मॅम, मला ना थोडस कन्फ्युजन आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी अशा दोन असतात ना हो? हो, अगदी बरोबर. महाराष्ट्रामध्ये एकादशीला फार महत्व आहे. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हे खूप मोठे असतात. तुला एकादश म्हणजे काय माहिती आहे का? नाही हो. अच्छा, मग मी तुला प्रथम एकादशी बद्दल माहिती देते. एकादशी हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे 11वा दिवस. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा आणि अमावस्या येते ना. हा हा. तर पौर्णिमेनंतरच्या 11व्या दिवशी आणि अमावस्यानंतरच्या 11व्या दिवशी एकादश असते. ते पण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. ओ, आणि शुक्ल आणि ते कृष्ण पक्ष म्हणजे? शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्यानंतरचे चंद्र वाढत जातो ना, त्याला म्हणतात शुक्ल पक्ष. आणि कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेनंतर चंद्र घटत जातो म्हणजे कमी होत जातो, त्याला म्हणतात कृष्ण पक्ष. तुला माहिती आहे का एकादशी कोणाला समर्पित आहे ते? कोणाला हो? भगवान विष्णूला. एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी सर्वजण, सर्व लोक व्रत, नामस्मरण, भजन, कीर्तन मध्ये दंग असतात. महाराष्ट्रामध्ये एकादशीला खूप महत्व आहे. मला ना विष्णू बद्दल एक सुंदर अशी गाणं खूप आवडतं, जे रोज सकाळी आमच्या घरात वाजतं. कोणतं हो? ते म्हणजे विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. या गाण्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घराचे दिवसाची सुरुवात होते. वाव मॅम, किती छान बोललात तुम्ही. किती प्रसन्न वाटतंय हे ऐकून ना. आम्हाला पण तशीच सुरुवात खूप आवडते आणि सगळ्यांना खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. आता आपण पहिल्यांदा आषाढी एकादशी बद्दल तुला माहिती सांगते. आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असेही म्हणतात. देवशैनी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे, ज्यालाच सर्वसामान्यपणे आषाढी एकादशी असे म्हणतात. या एकादशीपासून पुढील 4 महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत म्हणजे विश्रांतीसाठी क्षीरसागरात जातात आणि त्यालाच चातुर्मास असेही म्हणतात. या चातुर्मासामध्ये जेव्हा ते विश्रांतीसाठी जातात, तेव्हा संपूर्ण सृष्टीचा कारभार ते भगवान शंकर आणि लक्ष्मी आणि वरुणदेव यांना समर्पित करून जातात. आषाढी एकादशी मध्ये अनेक भाविक महाराष्ट्रातून, जगभरातून अनेक भाविक मंडळी आळंदीला येतात. प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत नामस्मरण, भजन, कीर्तन मध्ये पायी वारी करतात. ते पण पंढरपूर पर्यंत. ही वारी 21 दिवसांची असते. या वारीमध्ये फक्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरीच नसतात. त्यांच्यासोबत मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ, संत तुकाराम असे बरेच संतश्रेष्ठ सोबत वारी करतात. या वारीमध्ये नामस्मरण असते, जप असते आणि सुख असते. आणि ह्या सुखाची वाट सर्व महाराष्ट्रातील लोक वर्षभर पाहत असतात. ही वारी खूप प्रसिद्ध आहे आणि या वारीमध्ये 21 दिवसानंतर जेव्हा ते पंढरपूरला पोहोचतात, तेव्हा ते प्रथम पांडुरंगाचे दर्शन घेतात, मनपूर्वक त्यांचे आभार मानतात आणि आनंदी होऊन आपापल्या घरी पोहोचतात. कळालं तुम्हाला? वाव मॅम, किती छान आणि मस्त सांगितलं तुम्ही. मॅम, पण अजून एक असते ना हो? हो, ती म्हणजे कार्तिकी एकादशी. यालाच देव उठवणी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आषाढी एकादशी मध्ये 4 महिन्यांसाठी भगवान विष्णू विश्रांतीसाठी जातात. मग या दिवशी कार्तिकी एकादशीच्या दिवशी त्या भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात.
हा पवित्र दिवस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येतो आणि यासोबतच या चातुर्मासाची सांगता होते. पुन्हा ते सृष्टीचा कारभार आनंदाने स्वीकारतात आणि पाहतात आणि मग नवीन शुभ कार्यांना सुरुवात होते. रामकृष्ण हरी.